झी 24 तास एक पाऊल पुढे. त्यांनी त्याच्यात काही कॉन्क्रीट तुमच्या 13 मागण्या दिलं नाहीये की काय डायरेक्शन. डॉक्टर रोहिणी मॅडम, तुमच्या 13 मागण्या काय आहेत हे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सुद्धा आमच्या चॅनलवरून दाखवत आहोत. तुम्ही सुद्धा ते अनेकदा प्रमोट केलेले आहेत. मुद्दा असा आहे की काल राजेश टोपेंनी जी माहिती दिली त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास नाहीये का? तुमचा नेमका प्रॉब्लेम काय की त्यांनी तुमच्याशी चर्चा केली नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे की त्यांनी ज्या मागण्यांची अनाउन्समेंट केली त्या तुम्हाला मिळतील की नाही मिळणार याची तुम्हाला शंका आहे की ते तुम्हाला लेखी हवंय त्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवणार नाही? नेमकं अडलंय कुठे? नेमकं अडलंय लेखीसाठी. गेल्या वर्षी त्यांनी लेखी करार केल्यानंतरही त्यांनी आम्हाला काही दिलं नाहीये. लेखी करार केल्यानंतरही जी सरकार आम्हाला देत नाहीये तर त्यांच्या तोंडी आश्वासनावर कसा विश्वास ठेवायचा? गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं 1 महिन्यात आम्ही नेटसेटचा GR काढू, आम्ही या थकबाकी तुम्हाला 80% तुम्हाला लगेच देऊ. केंद्र सरकारच्या 14 ऑगस्ट 12चा जो निर्णय आहे की 80% तुम्ही येणार प्राध्यापकांना द्या आणि आम्ही लगेच तुम्हाला रिइंबर्स करू, तरी त्यांनी त्याच्यावर विचार नाही केला. आम्ही सातत्याने मेला संप विड्रॉ केला आणि जून पासून त्यांच्या सगळा पाठपुरावा करत आहे तरी त्यांनी आम्हाला दिलं नाही. शिक्षक दिवसाच्या दिवशी आम्ही काळा फिती लावून काम केल्या. ऑक्टोबरच्या महिन्याला आम्ही आझाद मैदानमध्ये एक मोर्चा काढला महाराष्ट्र शिक्षक संघाचा. नोव्हेंबरमध्ये आम्ही पुण्याच्या उच्च शिक्षणच्या तिकडे एक मोर्चा काढला. डिसेंबरमध्ये आम्ही असेंब्लीच्या समोर केलं. जानेवारीमध्ये विद्यापीठमध्ये उपोषण केलं. एवढी सगळी आणि वारंवार त्यांना सांगितल्यानंतर ताकीद दिल्यानंतरही त्यांनी आमचा विचार केला नाही. त्यामुळे ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे 20 वर्षाच्या मागणी आहे नेटसेटची आणि 7 वर्षाची आमची थकबाकी. आता 2015 मध्ये 7वा वेतन कमिशन येणार आहे आणि तेव्हापर्यंत आम्हाला अजून 2006चा महाराष्ट्राचा सगळ्या गटाकांना मिळाला आहे हा आणि त्याच्यात आम्हाला का नाही मिळालं? आणि जे रिटायर होत्या त्या जागी इव्हन अनुदानित कॉलेजमध्ये ते लोक कंत्राटी पद्धतमध्ये लोकांना अपॉइंट करता येते. मग या कंत्राटी टीचरला जो टीचर सिनियर आहे त्याला 1.25 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये पगार मिळाला की हा कंत्राटीला 7,000-8,000 मिळायला लागतो. म्हणजे बिना अनुदानित मध्ये तो सोडा, कंत्राटी पद्धती अनुदान क्षेत्रात आली आहे. याचा अर्थ काय आहे की गव्हर्नमेंट आपला हात जो उच्च शिक्षणावर खर्च करण्याचा आहे ते माघार घेत आहे. ते एकदम चुकीचं आहे आणि ही दिशा बिलकुल. रोहिणी मॅडम, तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. मला यानंतर प्रदीप सावंतांकडे जायचंय प्रश्न घेऊन. मात्र त्यापूर्वी मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही म्हणतात मागच्या वर्षी सरकारने लेखी आश्वासन देऊन सुद्धा ते पाळलं नाही, आमची फसवणूक केली आणि यावर्षी पुन्हा तुम्ही लेखी आश्वासनासाठी वाट बघताय. लेखी आश्वासनातून सुद्धा सरकार आपला शब्द पाळत नाही हे जर तुम्हाला मान्य आहे तर त्या लेखी आश्वासनासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणं, विद्यार्थ्यांचं इतकं नुकसान करणं याची काय गरज आहे? तसंही लेखी आश्वासन सुद्धा सरकार पाळणारच नाहीये तुमच्या पूर्वानुभवानुसार. नाही, असं होऊ शकत नाहीये. यावर्षी आमचा लढा इतका तीव्र आहे, यावर्षी आमचा लढा इतका तीव्र आहे की सरकारला आम्ही कसंही आमच्या मागण्या म्हणजे सकारात्मक रीतीने आम्ही त्याचं पालन करून घेणार आहे. उद्या आमच्या जेल भरोचा मोर्चा आहे 8 मार्चला. आझाद मैदान 4,000-5,000 प्राध्यापक संबंध महाराष्ट्रावरून येणार आहे आणि आता तर एकदमच प्राध्यापक एकदम चिडले आहेत की त्यांच्या एकही मागण्या तुम्ही तुम्ही हे आंदोलन अत्यंत अग्रेसिव्हली केलेलं आहे. पण तुम्ही असं म्हणताय की सरकारने लेखी आश्वासन द्यायला पाहिजे. लेखी आश्वासन दिल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण होतील याची खात्री तुम्हाला आहे की नाही एवढंच सांगा. नाही, पण आम्ही आता 4था वेतन आयोग, 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग सगळ्याकडे असा लढूनच सगळं मिळवलंय. महाराष्ट्र सरकारने कधी आम्हाला असं देऊन टाकले नाहीये. कुठलीही गोष्ट आम्हाला असं फ्रीली दिली नाही. आम्ही प्रत्येक गोष्टी लढाई करून, तुम्ही म्हणाला हा महाराष्ट्र जो शिक्षण क्षेत्राचा एकदम पुढाकार आहे देशामध्ये आणि याच महाराष्ट्र क्षेत्रात म्हणजे शिक्षकांची अशी गती चांगली नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणतात की शिक्षणाचा दर्जा खाली झालाय, त्याला कोण कारणभूत आहे? सरकार आहे. कंत्राटी पद्धतीवर तुम्ही 8,000 आणि 9,000 आणि 7,000 MSCच्या शिक्षकांना पगार दिला तर जे रिटायर झाले टीचर आहे त्यांच्या ऐवजी तो मुलगा जो येणार आहे 7,000 मध्ये हल्ली काय होतं आणि येणार असं कंत्राटी पद्धतीने केवळ शिक्षणाचा दर्जा खाली करण्याचा हा दोष संबंध महाराष्ट्र सरकारचा आहे. आणि महाराष्ट्र सरकार बाकीच्या सरकारने देऊन टाकले तर ही आमची जो 80% थकबाकी आहे केंद्र सरकार देणार आहे.
तरी ते का आम्हाला लेखी देत नाहीये. त्यांनी तो एक पत्र काढलाय, त्यांनी ते मिनिट्स, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आम्ही रिइम्बर्समेंट म्हणजे आम्ही पहिल्यांदा 500 कोटी देणार, ते आम्ही परत केंद्र सरकारकडे पाठवणार, त्याच्यातले किती पैसे मिळते ते आम्हाला देणार आहे. असं कसं चालेल? केंद्र सरकारने 200 कोटी दिले की ते आम्हाला 200च देणार आणि ते म्हणतात की 3 हफ्त्यामध्ये देणार, 3 हफ्त्यामध्ये, आणि प्रत्येक वेळेला विधिमंडळचं त्याला होकार व्हायला पाहिजे. आम्हाला आता खात्रीच नाही की हे सरकार राहणार आहे की नाही राहणार आहे. म्हणजे केंद्रामध्ये सरकारमध्ये त्यांनी बिगुल वाजवला की हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. डॉक्टर रोहिणी, पण म्हणून आम्हाला भीती वाटते की या सरकारने याच वेळेला आम्हाला द्यायला पाहिजे. हे आमच्या मागण्या रास्त आहे. बिलकुल. आम्ही मुलांना वेटीवर धरत नाहीये. सरकारला तुम्ही हा एक वेगळा ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही राहणार की नाही राहणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निदान जाता जाता तरी आम्हाला हे देऊन जा, त्या निमित्ताने तरी तुम्ही पुन्हा सत्तेवर येण्याची एक आशा निर्माण होऊ शकते असं तुम्ही म्हणताय. याविषयी आपण पुढे येतो मी तुमच्याकडे. सावंत सर, तुम्ही हा प्रश्न अत्यंत जवळून बघता आहात, तुम्ही विद्यार्थ्यांशी बोललेला आहात, विद्यार्थ्यांच्या सातत्याने संपर्कात आहात. ह्याच्यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे याच्यावर आपण नंतर बोलूयाच. मात्र हा जो सध्या एक प्रचंड तिढा निर्माण झालेला आहे की ह्याच्यामध्ये एका बाजूनी सरकारला गेल्या 3-4 महिन्यांपासून सातत्याने सूचना देऊन सुद्धा सरकारने काही केलं नाहीये. आता सरकारने अशी भूमिका घेतली की आम्ही 2 मागण्या मान्य केलेल्या आहेत तत्वशः, तुम्ही अडून बसू नका, तुम्ही संपावर या. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचा तो वेगळाच मुद्दा आहे, तो काही वेळाने आपण चर्चा करूया. या सगळ्यात विद्यार्थी नेमका कसा पिसून निघतोय, विद्यार्थ्याचे नेमके काय हाल सध्या सुरू आहेत? असं विद्यार्थी ह्यात एकदम होळपळून निघालेला आहे. आज काय झालंय, आज कॉलेजच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स शिक्षकांनी बंद पाडल्या. आज प्रॅक्टिकल एक्झाम जर होत नसतील तर लेखी परीक्षांची त्यांना शाश्वतीच नाहीये. आणि जरा आज परीक्षा बंद होते, त्याची पुढची तारीख डिक्लेअर होत नाही विद्यापीठाने. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाला की आज मागच्या वर्षी शिक्षकांनी पेपर तपासण्याचं असहकार केलेलं, त्यावेळी परीक्षा होऊन गेलेल्या. आज परीक्षेच्या आधीच विद्यार्थी हवालदिल झाला की आमची परीक्षाच होणार नाहीये. आज किती मुलांनी कॅम्पस इंटरव्ह्यू दिलेले आहेत, कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांच्या नोकऱ्या फिक्स सगळीकडे झालेल्या आहेत, केवळ ते फक्त आता आज निकालाचं वाट बघतात आहेत. ह्या संपांमुळे त्यांचा निकाल वेळेवर लागणार नाहीये. दुसरं, जे काही परदेशात जी मुलं शिकायला जातात, परदेशातल्या युनिव्हर्सिटी आपल्या युनिव्हर्सिटीच्या रिझल्टसाठी थांबणार नाहीये. आज त्यांची ऍडमिशन धोक्यात येणार आहे. बिलकुल. ह्याला जबाबदार कोण आहे? आता ह्यात जशा प्राध्यापकांचा जो संप आहे, त्यांच्या मागण्या सगळ्या रास्त आहेत, मला सगळं मान्य आहे. राज्य शासन यावरच जबाबदार आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की नेहमी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्यपालांना भेटणार, त्यांना यातलं महत्व सांगणार, त्यानंतर मग सरकार कारवाई करणार. काल देखील ज्यावेळी 2 दिवसापूर्वी हे जे 2 प्रश्न आज राजेश टोपे साहेबांनी सोडवलेत, 2 दिवसापूर्वी राज्यपालांची भेट घेतली. त्या भेटीत राज्यपालांनी आमच्या समोरच राजेश टोपे साहेबांना फोन लावला आणि त्याचा एक निर्णय दिसतोय की 2 दिवसात त्यांनी हे 2 प्रश्न सॉल्व्ह केले. आता माझं म्हणणं असं आहे की शिक्षकांनी देखील 2 पावलं पुढे यावी. कसं आहे, तुमचं आणि सरकारमध्ये वाद आहे, त्यात सफर होते आज विद्यार्थी. आज तुमचे देखील मुलं आज कॉलेजमध्ये शिकत असतील, त्यांचा तुम्ही विचार करा. हे 2 पावलं पुढे यायचं म्हणजे नेमकं काय तुम्हाला? त्यांनी जो काही बहिष्कार चालू केलाय तो आज परीक्षांवरचा बहिष्कार पहिला उठवा, नंतर तुमच्याकडे शस्त्र आहे, पुन्हा विद्यार्थी आहेत ना, पेपर तपासणी यांच्याचकडे आहे, ते तुम्ही काढू शकतात. आता त्यांनी सांगितलं, त्यांचं एक आज वाक्य मला पटलं, शिक्षकांमधला असंतोष मला दिसला की सरकार राहणार की नाहीये, ही भावना आमची देखील आहे. कारण आज सरकारकडे जसं दुष्काळाचं मोठं संकट आहे, हा शिक्षणातला दुष्काळ आहे, ह्याकडे लक्ष कोण देणार? बिलकुल. 2 पावलं पुढे यायला काय हरकत आहे, याविषयी आपण डॉक्टर रोहिणी शिवबालन यांना विचारणार आहोत. त्याचबरोबर सध्या नेमकी वस्तुस्थिती काय आहे, नेमका इतका वेळ मिळून सुद्धा हा प्रश्न नेमका सुटत का नाहीये, हे सुद्धा आपण दीपाली जगतापला विचारणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.